छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन करतो. ज्यांचं भाषण आपण आता ऐकणार आहात, ज्यांनी या महाराष्ट्रासाठी एक स्वप्न पाहिलं, ज्यांना वाटतं की काहीतरी महाराष्ट्रामध्ये घडावं, आणि म्हणून मला आठवते की शिवतीर्थाला ज्याला 2006 साली त्यांचं पहिलं भाषण झालं होतं, त्या भाषणामध्ये त्यांनी महाराष्ट्राला एक स्वप्न दाखवले, जे त्यांनी पाहिलेलं स्वप्न आहे. जगात फिरल्यानंतर जग कसं आहे, कुठे चाललंय, ज्या ठिकाणी अणुबॉम्ब पडले ती राज्य सुद्धा, ते राष्ट्र कशी उभी राहिली, हे त्यांनी प्रत्यक्ष पाहून आल्यानंतर सुद्धा आपल्या महाराष्ट्राचं एक स्वप्न पाहिलं. ज्याने या महाराष्ट्राचं कायापालट व्हावं म्हणून 2014 साली 8-8.5 वर्ष प्रचंड मेहनत करून एक ब्लूप्रिंट बनवली सगळ्या तज्ञांच्या साहाय्याने. आणि महाराष्ट्रामध्ये जे ज्या समस्या, त्या समस्यांना उत्तर काय, उपाय काय, पर्याय काय, असं महाराष्ट्राने एक ब्लूप्रिंट अर्पण केली. दुर्दैवाने आपण पाहिलीच नाही, पाहिली मला माहिती नाही. अशा आपल्या सगळ्यांची लाडके व्यक्तिमत्व राजसाहेब ठाकरे, माझे सगळे सहकारी, वर्लीतील माता भगिनी महात्मा. तर आता मगाशी काका बोलले ते बरोबर आहे. या ठिकाणी आपण साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आलेला, म्हणून मी पण जास्त वेळ बोलणार नाही. पण मला असं वाटतं, संधी आता त्यात काय सगळे विल्हेवाटच लागली, ती गोष्ट वेगळी. पण फक्त 40 नगरचे होते हो आमची. जी तिजोरी चावी ती पण आमच्याकडे नव्हती. तरी यांनी काय केलं ते जाऊन तुम्ही बघितलं पाहिजे. फक्त 40 नगरसेवकांच्या जीवावरती पूर्ण महानगरपालिका ताब्यात असते तर काय केलं असतं. या देशातले मोठ्यात मोठे उद्योगपती तिकडे नेले. त्या उद्योगपतींजवळ त्यांनी सांगितलं की मला काय करायचं ते, आणि त्या उद्योगपतीने ते सगळं बनवलं. टाटा साहेब आहेत, अंबानी साहेब, मोठे मोठे लोक सगळे, महिंद्रा आणि महिंद्राचे आहेत. आणि मला आजही आठवतंय, ज्यावेळेला महापालिका त्यांच्या ताब्यात आली, साहेब 1 मिनिटच घेतो, जास्त वेळ नाही घेत, का तुमच्या डोक्यात काहीतरी चालू असेल म्हणून आम्ही कधी जास्त बोलत नाही. साहेबांना तुम्हाला द्यायचं असतं. त्या महापालिकेमध्ये महापालिका बसल्यानंतर पहिली मीटिंग साहेबांनी घेतली होती. महापालिकेचे सगळे अधिकारी, साहेबांचे सगळे नगरसेवक आणि सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सला बोलवलं होतं. आणि त्या कॉन्ट्रॅक्टर्सला आणि अधिकाऱ्यांना सांगितलं होतं, याला मी साक्षीदार आहे की बघा मला या नाशिकचा विकास करायचा आहे. तुम्ही काय करता ते मला माहिती नाही. मी जी कामं तुम्हाला सांगेन ती कामं मला चोखपणे झालेली पाहिजेत. त्यात मी तडजोड करणार नाही. मी किंवा माझा कुठलाही नगरसेवक तुमच्याकडे टक्केवारी मागायला येणार नाही. पण काम हे अत्यंत चोखपणे झालं पाहिजे. मग ते रस्त्यांचं असो की आणखी कोणाचं असो. आणि जाऊन आता बघा नाशिकला रस्ते कसे आहेत ते बघा. 50 वर्षाचा पाण्याचा प्रॉब्लेम त्यांचा सोडून टाकलाय. आणि इकडे तुम्हाला माहिती आहे काय चालते. मुंबई महापालिकेत मी नगरसेवक होतो. 50-55 हजार कोटीची महापालिका आहे. आता काय चालतं ते काय बोलत नाही, असू द्या, त्या काय विषय जात नाही. म्हणून म्हणालो की काका मगाशी बोलले तेच, की द्या संधी.
आणि पाहतं खरं वरळीकरांनी, म्हणजे मी महाराष्ट्रात बोलतो पण वरळीकरांनी तर पहा, उमेदवार देण्याचा अधिकार त्यांचा आहे, ते ठरवतील कोण द्यायचा उमेदवार तो. परंतु माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, या मतदारसंघात लोकसभा मी लढवली 2 वेळा. वरळीकरांनी मला प्रचंड मतदान केलेलं मी पाहिलेलं आहे साहेबांनी. त्याच वरळीकरांना माझी विनंती आहे हात जोडून की साहेब आता बोलतीलच, साहेबांच्या हाकेला ओ द्या. मगाशी काका बोलले त्याप्रमाणे काहीही नसताना, निवडणुका नसताना 2-2.5 वर्षापूर्वी तुम्ही समस्या घेऊन जाता काय, त्याच्यानंतर साहेब त्याला प्रतिसाद देऊन जर सोडवण्याचा प्रयत्न करतायत काय, प्रत्यक्ष त्यांच्या हातात जर काहीतरी दिलं ना तर बरंच काही करू शकतात. मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. निवडणुका जाहीर जरी झाल्या नसल्या तर रेल्वे इंजिन मात्र नक्की लक्षात ठेवा, एवढं सांगण्यासाठी मी आलो असतो. बाकी साहेब होतील. वरळीकरांना मनापासून शुभेच्छा, आणि मी अपेक्षा बाळगतो की तुमच्या सुद्धा शुभेच्छा आम्हाला नक्की मिळतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.